चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि समजून सांगणार आहे मी तुम्हाला. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी कशी काढायची आणि कशी ओळखायची, काढता तर सगळ्यांना येते. नेमकं यालाच भाज्य म्हणायचं का यालाच भाजक म्हणायचं आणि यालाच भागाकार म्हणायचं का यालाच बाकी म्हणायची, बऱ्याच जणांना माहीत नसते. तर ती कशी काढायची आणि कसं ओळखायचं, आजच्या ह्या टॉपिकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर हा विषय बघूया. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकर सुरुवात करूया. ज्या संख्येने आपल्याला या ठिकाणी भाग द्यायचा आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्येने द्यावं लागणार. ह्या संख्येने तर पाडा आपल्याला म्हणायचं आहे कुठपर्यंत, ही 34 संख्या येईपर्यंत. 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, म्हणून आपल्याला 15 दुने 30च घ्यावं लागेल. या ठिकाणी आपण काय घेतलं आहे, 15 एके 15 आणि 15 दुने 30 आणि 15 त्रिक 45, 15 त्रिक 45. तर 15 दुने 30, 15 त्रिक 45 मोठी संख्या, म्हणून 15 दुने 30 या ठिकाणी आपण घेतले. वजाचं चिन्ह ठेवायचं इथं. ज्यांना समजत नसेल त्यांनी नीट काळजीपूर्वक ऐका. तर इथे ठेवल्यानंतर वजाबाकीचे चिन्ह घ्यायचं. त्यानंतर 30 ही संख्या 34पेक्षा देखील लहान आहे, त्याला निश्चित भाग गेला का नाही, तरी पण आपल्याला वजाबाकी करायची आहे. म्हणून 15 दुने 30, म्हणून इथं वजाबाकी करताना सुरुवातीला 3 म्हणून 3 गेले 0, आणि 4 ही शून्यातून जरी गेली तरी काय उरते, 4च येतात. 4 वजा 0, 4तून 0 वजा केलं तरी उत्तर 4च येतं. त्यानंतर 7 हे खाली घ्यायचे आहे. ह्या ठिकाणी आता पुन्हा पाडा म्हणायचं आहे. 15 2 30, 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. इथे लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. त्या ठिकाणी 15 त्रिक 45, ह्या ठिकाणी 3ने निश्चित भाग जात नाही, परंतु 15 त्रिक 45 आपल्याला घ्यावा लागणार आहे. हीच ती योग्य संख्या आहे. आणि जर आपण पुढे घेतली तर 60 ही 47पेक्षा मोठी होईल, बरोबर ना. या ठिकाणी दिसते तुम्हाला. म्हणून 15 त्रिक 45, म्हणून या ठिकाणी 4तून 0 जसं तसं खाली घ्यायचा. 4तून 4 गेले 0, 7मधून 5 गेले 2, इथं 2 बाकी उरतात. ठीक आहे, यालाच काय म्हणतात, बाकी. येथे लक्षात सूत्रामध्ये तुम्हाला दाखवले ज्याप्रमाणे. त्यानंतर आत्ता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं अगोदरच्या गणितामध्ये. त्यामध्ये आपण काय उदाहरण घेतलं होतं, 15 भागीला 347, बरोबर, असं उदाहरण घेतलं होतं ना आपण. तर ह्यामध्ये भाजक कोणता आहे, आता तुमच्या लक्षात आला असेल, हा भाजक आहे, बरोबर. हा काय आहे, भाजक. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा आहे भाजक. आणि त्यानंतर हे लक्षात आलं तुमच्या. या ठिकाणी आता खाली येणार आपण परत. तर बघा, या ठिकाणी आपण हा भागाकार करूया पुन्हा एकदा. 15 दुने 30, 0 4 उरला, पुन्हा 7 खाली घेतला. 15 त्रिक 45, वजाचं चिन्ह घ्यायचं आहे पुन्हा एकदा. इथं 0 0 आणि इथं 2 उरला. आता आपल्याला इथं भाग द्यायचा नाही, पॉईंटचा भागाकार, दशांश चिन्हाचा भागाकार आपल्याला करायचा नाही, साधा भागाकार करायचा आहे, लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी पुन्हा खाली. आता इथं आपण भाजक कशाला म्हणणार हे आपण बघितलं. आता या ठिकाणी भाजक झालं. त्यानंतर आता आपल्याला बघायचं भागाकार कशाला म्हणता येईल. कशाला, भागाकार म्हणजे काय. कसं शिकणार बघा. ह्या ठिकाणी आपण कोणत्या संख्येने भाग दिला, कोणत्या भाजकाने भाग दिला. भाजक किती, 15. 15ने आपल्याला 347 या संख्येला भाग द्यायचा आहे. निश्चित भाग जात नाही हे आपल्याला माहिती. तर भाग दिल्यानंतर किती उरले वर, 23, बरोबर. हे 23 उरलं ना. तर हे 23च जी संख्या आहे, जिथपर्यंत आपण पाडे म्हणत गेलो, ती जितक्या वेळेस संख्या आली तीच संख्या म्हणजे काय, भागाकार. जितक्या वेळेस आपण भाग दिला, 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, मग जितक्या वेळेस आपण भाग दिला तो असतो भागाकार. लक्षात ठेवा, तो काय असतो, कधी पण भागाकार. लक्षात असतं, याला काय म्हणते, भागाकार.
आता भागाकार म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. येथे लक्षात आता हा प्रश्न देखील आपला सॉल्व झालेला आहे. आता ठीक आहे, हा प्रश्न देखील सॉल्व झालेला आहे. आता त्यानंतर प्रश्न पुढचा राहील आपला, बाकी कशाला म्हणता येईल. बाकी बघा, बाकी कशाला म्हणतात, ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी बाकी कशाला म्हणतात, तर ज्या वेळेस आपण इथं भागाकार केला, बरोबर, निशेष भाग गेला आणि खाली खाली येत गेलो आपण स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने, उरलेली जी संख्या असते तिलाच काय म्हणतात, बाकी. निशेष भाग गेला का नाही, निशेष भाग म्हणता येणार नाही, फक्त भाग दिला आपण, बाकी जी आली शेवटी, भाग दिल्यानंतर जे काही संख्या उरते त्याला बाकी म्हणतात. भाग दिल्यानंतर जी काही संख्या उरते जी काही संख्या उरते त्याला बाकी असे म्हणतात. आलं तुमच्या लक्षात सगळ्या विद्यार्थ्यांच्या. या ठिकाणी आपण जे गणित तुम्हाला करून दाखवलेलं आहे सोप्या पद्धतीने, साधी पद्धत म्हणतात त्याला भागाकाराची, तर त्यामध्ये जी संख्या उरते शेवटी त्याला बाकी असे म्हणतात. हे देखील प्रश्न सॉल्व झालेला आहे. बाकी कशाला म्हणतात, भागाकार म्हणजे काय, बाकी कशाला म्हणतात, हे सॉल्व झालेलं आहे. आता अजून एक शेवटचा बघा, भाज्य म्हणजे काय. भाज्य म्हणजे ज्या संख्येला निश्चित भाग, भाज्य म्हणजे ज्या संख्येला निशेष भाग जातो किंवा भाग जातो त्याला भाज्य असे म्हणतात. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल, याला म्हणतात बाकी, याला म्हणते भाजक आणि याला म्हणते भाज्य. याला काय म्हणणार, भाज्य. तर आता सगळी रचना तुम्हाला लक्षात आली असेल, इथं मी तुम्हाला मांडून दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने मांडायचं आहे, 347 बरोबर 15 गुणिला 23 अधिक 2. आता ही क्रिया जर करायला गेला आपण कशी होणार बघा, 15 23 याचा गुणाकार करायचा, किती बघायचं तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवतोय. 15 गुणिला 23 345 आणि हे अधिक 2 बरोबर. मग इथं काय परत बेरीज केली, 347 बरोबर ना. ह्या ठिकाणी दोन्हीही गोष्टी साध्य झालेल्या आहे बरोबर, सूत्रानुसार. म्हणजे दोन्हीकडे उत्तर सारखे आले म्हणजे हे बरोबर फॉर्म्युल्यानुसार आपलं सूत्रानुसार आपली ही मांडणी बरोबर आलेली आहे. हे असं मी का करून दाखवलं तुम्हाला, की हे व्यवस्थित आलं की नाही उत्तर, तो दोन्हीकडच्या बाजू बरोबर आलेलं आहे म्हणजे हे बरोबर आपली मांडणी आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. ही इथं ही मांडणी आहे, हे इथं स्पष्टीकरण करून दाखवलेलं आहे तुम्हाला मी ह्या ठिकाणी. हे स्पष्टीकरण आहे, येतं लक्षात तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या. ठीक आहे, ही झाली मांडणी, एवढीच मांडणी आहे.
हे लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि हे स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भागाकार करायचा आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला ओळखायचं आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांचा आज प्रश्न सुटला असेल की भाज्य कशाला म्हणावं, भागाकार कशाला म्हणावं आणि बाकी कशाला म्हणता येईल, अशा पद्धतीने सोडवायचं आहे. अशा पद्धतीने ओळखायचे आहे आणि अशा पद्धतीने हा भागाकार करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की तर कमेंट करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांचं व्हिडिओ बघितल्याबद्दल.